ठाणे जिल्ह्यात अवैध वाळू माफियांचं प्रस्थ वाढलं असून शासकीय धोरणांची पायमल्ली करत अधिकाऱ्यांची संगनमतानं महसुलाची लूट सुरू आहे. या मोकाट वाळू माफियांना चाप बसावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. केळकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार ठाणे जिल्ह्यातील दिवा, कळवा, मुंब्रा हा परिसर मोठ्या प्रमाणात खाडी किनाऱ्यालगत असून तेथील नागरिक लहान मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतायत. पूर्वी रेती उपसा करण्यास शासनाची परवानगी होती. मध्यंतरी शासनानं आपलं धोरण बदलून ऑनलाईन यंत्रणा सुरू केली, परंतु शासनाच्या त्या धोरणांकडे दुर्लक्ष करून शासनाचा कोणताही महसूल न भरता अवैध वाळू उपसा कशेळी ते दिवाखाडी पट्ट्यात सर्रास सुरू होते. मोठमोठे बाज यांत्रिक पद्धतीनं काही परिसरात उभे करून दिवसरात्र अवैध वाळूचा उपसा केला जातोय. या प्रकारामुळे अनेक धोके निर्माण होत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे वाळू माफियांकडून धमकावलं जातंय. तथापि अवैध वाळू उपशाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. याबाबत तातडीनं चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून तेथील अवैध रेती उपशाला प्रतिबंध घालण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. मीटिंग झाली, त्याच्यामध्ये भूमी अभिलेखचे पण अधिकारी उपस्थित होते. एक म्हणजे अकृषक कराच्या अजूनही नोटिसा लोकांना येत आहेत. वास्तविक पाहता अकृषक करावर स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कलेक्टर साहेबांनी ती मान्य केलेलं आहे आणि याच्या पुढे नोटिसा येणार नाहीत. आणि म्हणून मी जनतेला आवाहन करेन की या नोटिसा जरी आल्या तरी अकृषक करावर स्थगिती आहे आणि त्याच्यावर निर्णय देखील घेतलेला आहे की अकृषक कर रद्द करून, परंतु त्याचा GR निघालेला नाहीये. यानंतर ठाणे शहरामध्ये जो वाढीव सगळा एरिया अंतर्गत झाले आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंटही चालू आहे, जुन्या इमारतीही नव्याने बांधल्या जात आहेत आणि तिथे जे शेतकरी आहेत त्यांचे जे सातबारे आहेत तर ते सातबारे प्रॉपर्टी कार्ड त्याचे उतारे त्याच्यामध्ये घेण्याचं काम झालेलं आहे. पण प्रचंड प्रमाणामध्ये जे सातबाऱ्यावर आहे ते प्रॉपर्टी कार्डमध्ये नाही. हे फार मोठं याच्यामध्ये लोकांचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे ते आपण निदर्शनास आणलं. ते दुरुस्ती करण्याचं काम जे आहे ते ताबडतोब ते सुरू करतायत आणि एक अधिकारी त्याच्याकरता नेमून ज्यांना ज्यांना हे प्रॉपर्टी कार्डामध्ये चुकीचा दाखवलं गेलंय तर त्याच्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे तो अत्यंत ज्याला म्हणता येईल की महत्त्वाचा विषय लोकांच्या दृष्टीने हा विषय. त्याच्या संबंधामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये देखील हा निर्णय घेण्यात आला. आज शासनाने जो निर्णय केलेला आहे की विक्री केंद्राच्या मार्फत वाळूची विक्री जी आहे ती होते, पण या सगळ्या खाडीपट्ट्यामध्ये बेमुरवतपणे वाळू माफिया वाटेल त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाळूचं उत्खनन करतायत. अवैधपणे हे काम चालू आहे, राजरोसपणे चालू आहे, संगनमताने चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या खाडीपट्टा जो आहे ठाण्याचा अगदी कशेळीपासून ते निदर्शनास आम्ही आणलेलं आहे की याच्यावर चाप बसवा. कारण की सरकारचा पैसा जो आहे तो याच्यामध्ये सरकारचंच नुकसान होत आहे. सरकारला जे रॉयल्टी मिळायला पाहिजे, सरकारला जे वाळू अधिकृतपणे विक्री होऊन पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आणि त्यामुळे वाळू माफियांचा बंदोबस्त करा हे देखील आम्ही कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणलंय.